नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत रोजच्या प्रमाणे एक वनस्पती टाकत आहे। सर्वप्रथम पहिली वनस्पती आपण ओळखून घ्या। हा छोटा वेल आहे सध्या। हा जो वेल दिसते पहा, हा जो वेल दिसत आहे तुम्हाला, याला वावडिंग या नावानं ओळखले जाते। याची ओळखण्याची पद्धत अशी आहे की याची जे लाल किनार जे राहील साईडची किनार, या किनाऱ्यावर बारीकसा एकदम एक जांभळा छटा राहते। याची दांडी बी सुद्धा लालवट आणि अशी तांबड्या कलरची जांभळ्या कलरची राहील। हे बघा, हा वाढलेला इथं, हा याच्यावर गेला, भरपूर वाढते हा वेल। याची ओळखण्याची पद्धत अशी की या पानाला जर हात लावला तर थंड लागेल, दुसरी थोडासा जाळा लागेल, आणि त्याच्यानंतर या झाडाचं पान जे आहे, हे पान जेव्हा आपण तोडू तर तोडल्यानंतर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे। हे बघा, पाण्याचं प्रमाण जास्ती राहते आणि किंचित चिकटावा, जास्ती चिकटावा नसते, पाण्याचं प्रमाण जास्ती असते। याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम याचं प्रमाण याच्यामध्ये भरपूर आहे। ज्या मुलांना वारंवार जंत होतात, पोट दुखते, संडास साफ होत नाही, अन्नपचन होत नाही, अशा विविध आजारावर या झाडाच्या पानाची आपण डाळ भाजी करू शकतो, मोकळी भाजी करू शकतो। एक रानभाजी म्हणून तुम्ही याला जाणून घ्या, एक रानभाजी म्हणून आहे हे। तर वावडिंग नावाची रानभाजी, आपण याला काय म्हणता हे तर आम्हाला सांगा तुम्ही, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणता म्हणून। आणि भरपूर मोठा वाढते, आणि वाढ झाल्यानंतर याला छोटे 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 तुरे येतात, जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये साईडमध्ये दिसत आहे। अशा पद्धतीचे याला बारीक बारीक फळं येतात। ते फळसुद्धा आपण लहान मुलांच्या पोटाच्या विकारावर, जंताच्या विकारावर, पोट साफ होत नसेल, बारीक किरीम पैदा झाले असतील, तर अशा याच्यावर हा वेल फार उपयोगी आहे। बेसनाची मोकळी बेसनाची भाजी होते, बेसन टाकून मोकळी भाजी होते, डाळ भाजी होते, सुक्की भाजी होते, कोणी कोणी याचे गोळेसुद्धा बनवतात। म्हणजे बहुउपयोगी अशी एक रानभाजी आहे, बहुउपयोगी। हा पहा एवढा मोठा वेल वाढला इकडे, तर हा आता भरपूर वाढेल जसं जसं याला जागा भेटेल। आता सध्या लहान आहे हा, तर याचे अनेक उपयोग तुम्ही रानभाजी म्हणून घेऊ शकता। तर अनगिणित याचे फायदे आहेत। या वेलवर्गीय एक रानभाजी आहे। तर अशा प्रकारचे अनेक रानभाज्या आम्ही तुम्हाला याच्यामध्ये आमच्या चॅनलवर टाकतो। तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन रानभाज्यासाठी आमच्या चॅनलवर तुम्ही या। तर जरूर तुम्हाला परत मी एक रानभाजी घेऊन तुम्हाला नवीन भेटेल। तर आज टाकला आहे मी वावडिंग, याला आपण कुठल्या भाषेमध्ये बोलता। याच्या पानाचे भजेसुद्धा फार चांगले होतात, पकोडे म्हणतात तुम्ही हिंदीमध्ये। तर याचे भजेसुद्धा बनवून खा, रानभाजी खा, डाळभाजी खा, अनेक तुम्ही याचे फायदे घेऊ शकता। तर पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये। हा जो वेल भेटला मला, हे आमच्या इकडे फिरता फिरता आलो, या ठिकाणी भेटला, या ठिकाणी याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे। आता नवीन एक अशी चांगली रानभाजी भेटली तर मी तुम्हाला पुढे रानभाजी देणार। आणि तुम्ही हे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि खुश राहा। रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभकामना।